नमस्कार, मी संतोष. आपण पाहताय पंचायत मराठी. आजच्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातल्या एका दिग्गज नेतृत्वाविषयी आपण बोलणार आहोत. त्यांचं नाव आहे देवेंद्र फडणवीस. देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी चर्चा करण्यासाठी आपल्याकडे आज आपल्या स्टुडिओमध्ये केतन पाटील सर, जे की राजकीय विश्लेषक आहेत, ते उपस्थित आहेत. सर, धन्यवाद तुम्ही आम्हाला वेळ दिल्याबद्दल. नमस्कार संतोष. सर, महाराष्ट्राच्या राजकारणाविषयी बोलायचं झालं आणि तर त्यामध्ये देवेंद्र फडणवीस हा एक खूप मोठा फॅक्टर आहे. नक्कीच. देवेंद्र फडणवीस यांचं जे राजकारण आहे, म्हणजे मागच्या 2.5 वर्षापासून जर आपण बघितलं तर मला एक पॉलिटिकल सायन्स मधला एक विचारवंत आठवतो, मॅकियावेली, जो असं म्हणतो की सत्तेसाठी काही, म्हणजे सत्ता मिळवणं आणि ती टिकवणं, यासाठी तुम्हाला जे करता येईल ते तुम्ही केलं पाहिजे. सो हा मॅकियावेलिझम जो आहे तो देवेंद्र फडणवीसांमध्ये किंवा ते आहे किंवा त्यांनी तो ऍक्सेप्ट केलाय असंच मला दिसतंय. तुम्हाला काय वाटतंय? बघा, देवेंद्र फडणवीस साहेबांचं जर राजकारण आपल्याला बघायचं म्हटलं तर आपल्याला सुरुवात करावी लागेल 87 पर्यंत. म्हणजे 1987 जेव्हा साधारणतः त्यांच्या वडिलांचं निधन झालं, त्याच्यानंतर त्यांच्या ऍक्टिव्ह पॉलिटिक्समध्ये एंट्री झाली. त्यांचे वडील हे विधान परिषदेचे सदस्य होते. त्याच्या अगोदर ते आणीबाणीच्या कालखंडामध्ये तुरुंगात जाऊन आले असं माहिती आहे त्याच्या. आता पुढचा भाग असा आहे की देवेंद्र फडणवीस सत्ता पिपासू आहेत का आणि त्यांना सत्तेची खूप लालसा आहे का, असं जे काय वाटतंय तर कुठल्या राजकारणाला ती नसते. म्हणजे अगदीच जर आपण सगळ्या राजकारणांचं अनालिसिस करायचं म्हटलं तर सत्तेच्या सर्वोच्च ठिकाणी जायसाठी सगळ्यांना इंटरेस्ट असतो, सगळ्यांना सर्वोच्च ठिकाणी जायचंच आहे, यासाठीच ते प्रयत्नशील असतात, म्हणूनच राजकीय जीवनात ते आलेले असतात. आता देवेंद्र फडणवीसांची गेल्या 2.5 वर्षात ही प्रतिमा झाली का तर नाही. 2014च्या नंतरच देवेंद्र फडणवीसांबद्दल खूप चर्चा व्हायला लागल्यात, कारण ते सत्तेच्या शीर्षस्थानावरती गेलेत. महाराष्ट्रातलं सर्वोच्च पद त्यांनी उपभोगलं आणि सलगपणे 5 वर्ष उपभोगलं, जे की गेल्या 30-35 वर्षांमध्ये अशी संधी साधारणतः कोणाला मिळालेली नव्हती, असं आपल्याला राजकीय अनालिसिस करताना दिसतं. आता त्यांची प्रतिमा का निर्माण झाली हे जर आपण बघायचा विचार केला तर त्याच्या मागे मोठं कारण एक आहे. बघा, देवेंद्र फडणवीस हे ब्राह्मण समाजातून येतात. त्यांच्या अगोदरचे पहिले ब्राह्मण मुख्यमंत्री जर आपण विचार केला तर श्री मनोहर जोशी साहेब सर यांचं आपल्याला नाव लक्षात येतं. पण ते जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा बाळासाहेबांचं एक चर्चेतलं वाक्य आहे, खूप फेमस वाक्य आहे, ते म्हणजे मराठ्यांच्या राज्यात मी बामणाला मुख्यमंत्री केला. पण हे अपघाताने झालेले मनोहर जोशी हे मुख्यमंत्री होते, किंवा त्यांच्यानंतर त्यांच्या पक्षामध्ये सुधीर जोशींचं नाव होतं, किंवा अजून कोणाला असतील, नवलकर साहेब असतील किंवा काय असतील, अशा 2-3 लोकांची नावं चर्चेत असू शकली असती. देवेंद्र फडणवीसांना मात्र गोपीनाथरावांच्या निधनानंतर एकमेव नेतृत्व किंवा एकटे देवेंद्र फडणवीस हेच म्हणून पुढे आले. आणि त्या कालखंडामध्ये भाजपमध्ये देवेंद्र फडणवीस हे त्या मानाने, त्या तुलनेने नवखे होते. बरोबर. त्यांच्यानंतर भाजपच्या राजकारणामध्ये अशी एक पूर्ण पिढीच आहे की ज्यांच्याकडे कौटुंबिक राजकीय वारसा नसेल, पण ज्यांच्याकडे स्वतःचं राजकीय कर्तृत्व आहे आणि जे अगदी त्यांनी तळापासून सिद्ध केलंय. म्हणजे नाथाभाऊ खडसेंसारखा अगदी सरपंच, ग्रामपंचायत सदस्यापासून ते आमदार झालेला आणि पूर्वी मंत्री राहून गेलेला व्यक्ती होता. त्यानंतर तुम्ही विनोद तावडेंकडे बघू शकतात, पंकजा मुंडेंकडे बघू शकतात, चंद्रकांत दादा पाटील असतील, त्या काळात आलेले असतील त्यांच्याकडे, किंवा अगदी रावसाहेब दानवेंसारखा व्यक्ती सुद्धा असू शकतो. तर असे अनेक लोक असताना सुद्धा ब्ल्यू आईड बॉय किंवा भाजपचा ब्ल्यू आईड बॉय म्हणून देवेंद्र फडणवीसांकडे हे नेतृत्व गेलं. तर याला 2 कारणं होती. एक, त्यांच्याकडे असलेली संघाची लिगसी, त्यांच्याकडे असलेलं तरुणपण, त्यांच्याकडे असलेली त्यांची लॉयर ही पदवी, त्यांचं चांगलं वक्तृत्व, आणि काँग्रेस राष्ट्रवादीच्या सरकारला 2009 ते 2014 या काळात शिंगावरती घेणं, याच्यामुळे यांची अगदी चांगली प्रतिमा निर्माण झाली. आणि भाजपचं एक स्वतःचं असं जे काही विचार आहेत, त्यांना एक निष्कलंक, ज्यांना कुठलंही पॉलिटिकल करिअर अगोदर नाहीये असा व्यक्ती पाहिजे होता. आणि दुसरं, देवेंद्र फडणवीसांकडे एक अनुभव होता. तो कसला होता तर नागपूरच्या महानगरपालिकेमध्ये नगरसेवक पदाचा, त्यानंतर महापौर पदाचा, नगराध्यक्ष पदाचा जो काय अनुभव होता त्यांना, एक तो शहरी भागातल्या विकासाचा होता. आणि भाजपचा मतदार हा जर आपण पाहिलं तर मध्यम वर्ग हा शहरी भागातला आहे.
त्यांच्याकडे काय ग्रामीण बेस होता असं नाहीये. त्याच्यामुळे त्यांनी ज्या काय जुळण्या केल्यात सगळ्या 2014 तेव्हा त्यांना एक असं नेतृत्व वाटलं, ते म्हणजे देवेंद्र फडणवीस, ज्याचं कुठलं बॅगेज नाहीये. त्याच्यामुळे देवेंद्र फडणवीस हे त्यांना नेतृत्व वाटलं, त्यांना मुख्यमंत्रीपद दिलं. आता याच्यानंतरचा भाग आहे की देवेंद्र फडणवीसांची सत्ता पिपासू किंवा मॅकियावेली जसं असं म्हणतो की सत्तेसाठी काहीही, अशी प्रतिमा तर मला वाटतं ही कुठलाही पक्ष असेल तरी त्यात तुम्हाला 1, 2 अशी 2 नावं सापडतात की जी सत्तेसाठी काहीही करू शकतील असे. पण देवेंद्र फडणवीसांची अशी प्रतिमा निर्माण झाली आहे आणि मला वाटतं ती त्यांच्यासाठी चांगली ठरलेली नाहीये. आणि त्याचे पडसाद राजकारणामध्ये, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये कायमस्वरूपी पडत आलेले दिसतात. आता याला कारण काय ठरलं, म्हणजे जर कदाचित देवेंद्र फडणवीसांनी उमेदवारी केली असती, म्हणजे काय की नाथाभाऊ खडसे असतील, रावसाहेब दानवे असतील किंवा अजून भाजपमधलं कुठलं नेतृत्व मुख्यमंत्री झालं असतं 2014 आणि त्यांच्यासोबत देवेंद्र फडणवीसांनी उमेदवारी केली असते, म्हणजे काय की एखादं ज्युनियर पद सांभाळलं असतं, तर कदाचित देवेंद्र फडणवीस हे लंबी रेस का घोडा ठरू शकले असते. काय झालं की त्यांच्या मर्यादा, त्यांच्या क्षमता तर काय उघड होऊ शकल्या नाही, कारण त्यांचा वेळ त्याच्यातच गेला की लोकांना क्लीन चिट देण्यामध्ये. त्यांच्या नेतृत्वामधलं जे सरकार आलं ते सगळं आघाडी बिघाडीचं सरकार आलं. त्याला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम असा झाला की सरकार बहुमताचं नव्हतं, 122 जागा निवडून आलेल्या होतं. दुसरं महत्वाचं कारण आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की ही सगळी मतं श्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर भाजपला मिळालेली नव्हती. ती मतं मिळालेली होती पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नावावरती. दुसरं कारण असं होतं की देवेंद्र फडणवीसांना टीम आपली स्वतःची उभी नाही करता आली, त्यांना भाजपचीच टीम मिळाली, फक्त त्याचा लीडर हा वेगळा आहे, तो म्हणजे देवेंद्र फडणवीस होते. त्याच्यामुळे याच्यामध्ये जे काय असिम्युलेशन व्हायला पाहिजे ते तसं होऊ शकलं नाही. म्हणजे आपण मागच्याच भागामध्ये पाहिलं एकनाथ खडसे साहेबांचं की खडसे साहेब हे स्वतंत्रपणे मिटिंग घेणार, स्वतंत्रपणे अधिकाऱ्याला निर्देश करणार आणि त्यांना ओव्हर रूल करताना देवेंद्र फडणवीसांची फजियत होणार. बरं, तुम्ही मंत्रीपद म्हणून पूर्वी काम केलेलं असेल तर तुम्हाला माहिती आहे की हे काय करायचं, कसं करायचं, कुठल्या समूहाला कसं टार्गेट करायचं, कुठल्या लोकांशी काय डील करायचं हे तुम्हाला माहिती असतं. देवेंद्र फडणवीसांकडे हा अनुभव नसेल कदाचित, पण त्यांना हे माहिती आहे की या प्रोसेस कशा होतात. पण ती अडचण कुठे होती की तुम्हाला एक मोठी टीम सांभाळायची, त्यात शिवसेनेसारखा पक्ष, त्यातनं येणारे मंत्री, आणि तुम्ही शिवसेनेतले मंत्री बघा ना, त्यांच्या पहिल्या मंत्रिमंडळात मंत्री कोण कोण, रामदास कदम, एकनाथ शिंदे यासारखे जे मंत्री आहेत, या सगळ्या लोकांची टीम त्यांना घेऊन काम करायचं होतं. त्यानंतर त्यांच्यासोबत कोण होतं, शेतकरी संघटनेचे लोक होते, सदाभाऊ खोतांसारखा माणूस आला, नंतर गोपीचंद पडळकर आमदार ही त्यांच्यासोबत होते. तर अशा अनेक लोकांना सोबत घेऊन चालायचं, त्याच्यामुळे त्यांना मॅनेज खूप करावं लागेल. कदाचित हेच जर पूर्वश्रमीचा भाजपचा एखादा व्यक्ती त्या सत्तेच्या पदावरती राहिला असता आणि यांना बॅकरूम बॉईज सारखी पद किंवा सेकंड लाईन मध्ये जर हे राहिले असते तर कदाचित त्यांना अशी प्रतिमा निर्माण झाली नसती. त्यांनी थोडं थांबायला पाहिजे होतं. पण राजकीय जीवनामध्ये तुम्हाला जर एखादं पद मिळत असेल तर ते कोणीही नाकारत नाही, आणि सर्वोच्च पद मिळत असेल तर ते तुम्ही नाकारत नाही. आणि त्यांच्या पाठीमागे अर्थातच संघ होतं, त्याच्यामुळे त्यांना ते अतिशय चांगल्या प्रकारे मिळेल. त्यांची प्रतिमा ही मला वाटतं नंतरच्या कालखंडात तयार झालेली आहे. 2017-18च्या कालखंडानंतर ही प्रतिमा निर्माण होण्यामध्ये खूप मोठा वाटा आहे. परंतु 2.5 वर्षांपूर्वी जे सत्तांतर झालं, जे गुवाहाटी प्रकरण झालं, विशेष म्हणजे त्यानंतर त्यांची इमेज डॅमेज झालेली आहे असं आपल्याला साधारणतः बघायला मिळत आहे. सो देवेंद्र फडणवीस आपली डॅमेज झालेली इमेज सुधारण्यासाठी प्रयत्न करतायत असं वाटतंय तुम्हाला? बघा, कुठल्याच राजकारणाला असं वाटत नाही की आपली इमेज जनमानसामध्ये खराब झाली पाहिजे, जनमानसामध्ये आपल्या इमेजला तडा गेला पाहिजे. स्वतःहून तर कोणी प्रयत्न करणार नाही. नक्कीच ती सुधारण्याचा ते त्यांच्या वतीने काही प्रयत्न करत असतील. पण प्रॉब्लेम असा आहे ना, तुमच्यासोबत तुमची पक्षश्रेष्ठी असली पाहिजे आणि तुमचा स्वतःचा एक मतदारसंघही असला पाहिजे. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपण ज्या गेल्या 2.5 वर्षांची चर्चा करायचा विचार करतोय ते म्हणजे श्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली तेव्हापासून. पण प्रॉब्लेम असा आहे की फडणवीसांची इमेज जी पब्लिकमध्ये जी खराब झाली आहे ती त्यांच्यासोबत असलेल्या टीममुळे झाली आहे, हे आपल्याला मान्य करावं लागेल. म्हणजे कारण सर, मी थोडंसं इंटरप्ट करतो, जो काही निर्णय घेतला गेला असेल सत्तांतराविषयी किंवा शिंदेना आपल्याकडे घेण्याविषयी किंवा त्यानंतर अजित पवारांना सुद्धा आपल्यासोबत जोडण्याविषयी, तो फडणवीसांचा एकट्याचा निर्णय नसेल. नक्कीच अर्थातच तो सर्वोच्च पातळीवरून किंवा आपण केंद्रातून म्हणू तो निर्णय त्यांच्यावरती लादला असू शकतो. परंतु व्हिलन किंवा ज्याला आपण असं म्हणू की या सर्व प्रकरणासाठी जबाबदार महाराष्ट्रातली जनता जर कोणाला
ठरवत असेल तर ते देवेंद्र फडणवीस आहेत. कारण महाराष्ट्रामध्ये नाही, पण तेच सर्वोच्च देवेंद्र फडणवीसांच्या विलन बनण्याची प्रक्रिया 2014 मध्येच सुरू झाली आहे. अच्छा. म्हणजे त्यांना त्यांच्या पार्टीच्या अंतर्गत विरोधाला शमवता त्यांची ओबीसीच्या कर्दनकाळ अशीच प्रतिमा निर्माण झाली ना महाराष्ट्रामध्ये. आणि त्याला कारणही तशीच आहे. म्हणजे पंकजा मुंडेंचं साईडलाईन होणं, चंद्रशेखर बावनकुळेंचं 2019ला साईडलाईन होणं, विनोद तावडेंना नंतर 2019 नंतर महाराष्ट्रात संधीच नसणं, त्यांना तिकीटच नाही मिळणं. आता जेव्हा संघाची संकल्पना अशी आहे की एक चालकानुवर्तित्व म्हणजे काय, एक व्यक्ती राज्य करेल, बरोबर, वन नेशन, वन लीडर, वन इलेक्शन, हे जे काय वन एक जे स्वरूप जे मांडणी आहे ती संघाची मूलतः मांडणी आहे. ओके, हिंदी, हिंदू आणि हिंदुस्थान, बरोबर, असं जे काही इम्पोजिशनचा जो प्रयत्न आहे ना, हा संघच आहे. देवेंद्र फडणवीस हे संघाच्या मुशीतनं तयार झालेलं नेतृत्व आहे. म्हणजे नागपूर त्यांचं गृह जिल्हा, गृह होम डिस्ट्रिक्ट, तिथून ते येतात, संघाच्या अगदी जवळच्या वातावरणात राहतात. त्यांचे वडील विधान परिषदेचे सदस्य, त्यांची जी अपब्रिंगिंग किंवा ग्रूमिंग केली जाते असं म्हटलं जातं ती नितीन भाऊ गडकरी यांच्यासोबत, नंतर मग गोपीनाथजी मुंडेंसोबत. आता आपल्याला पुढचा मुद्दा बघायचा आहे म्हणजे काय, की त्यांची प्रतिमा कुठे खराब व्हायला लागली, तर त्यांनी 2014 मध्ये आपले सत्तेच्या सुखाने हाती घेतले. इथे ऑलरेडीच काय भाजपची जी इकोसिस्टम आहे किंवा संघासोबत जी इकोसिस्टम आहे त्यांनी पोर्ट्रे करायला लागले की असं महाराष्ट्रामध्ये सगळ्यात प्रथम होतंय की लार्जर मॅन्डेट एखादा व्यक्ती घेऊन येतो. पण लोक हे विसरलेत की हे मॅन्डेट एकट्या देवेंद्र फडणवीसांचं नव्हतंच. बरोबर, त्याच्यासाठी 1980 पासून ते 2014 पर्यंत भाजपने सगळे प्रयत्न केले आणि भाजप यावेळेस 2014 मध्ये प्रथमच एकट्याच्या बळावरती लढत होती आणि एवढे जागा आल्यात 122. बरोबर, तर या देवेंद्र फडणवीसांमुळे आलेत का, तर नाही. एकूणच सगळं वातावरणच बदललेलं होतं. त्या काळात लोकसभेला इतकी मेजॉरिटी भाजपला आलेली आहे. एनडीएचं सरकार जरी स्थापन झालेलं असलं तरी ते तसं तर मोदींचंच सरकार होतं. बरोबर, त्यानंतर महाराष्ट्रामधल्या इलेक्शन झाल्यात आणि हे आपोआपच देवेंद्र फडणवीसांना तिथे संधी मिळालेली आहे. त्यांनी काम केलेलं आहे. 2009 ते 14च्या काळात त्यांनी अगदी काँग्रेस राष्ट्रवादी विरुद्ध सगळी आंदोलनं केली, ती लीड केली, प्रदेशाध्यक्ष म्हणून चांगलं काम केलं, फिरलेत, जनादेश यात्रा काढली पूर्वीची, त्याच्यानंतर पंकजा मुंडेंसोबत सुद्धा गोपीनाथरावांच्या निधनानंतर एक यात्रा काढली, ते आपल्या सगळ्यांना माहिती. प्रॉब्लेम कुठे झाला, तर प्रॉब्लेम या सगळ्या लोकांना वाटलं की आमच्या डोक्यावरती एक ज्युनियर व्यक्ती बसवलेला आहे. बरोबर, दुसरं त्या एका सिस्टीमने असा प्रचार करायला सुरुवात केली, आता सगळं बदलणार आहे कारण आम्ही एक नवीन तरुण उमेदवार महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी दिलेला आहे. आता प्रॉब्लेम असा होतो ना, जेव्हा तुम्ही तरुण काहीतरी बदल करणार आहे पण त्यांच्यासोबतची सगळी जी टीम आहे त्याचा ऍव्हरेज एज 60 आहे ना. बरोबर, त्यांना मॅनेज करणं हे सगळ्यात अवघड आहे. बघा, प्रत्येकाचा फायदा तुम्हाला असेल, तो अगदी समक्षपणे समोर दिसत असेल, तसाच त्याचं उपद्रव मूल्य सुद्धा तुम्हाला माहिती असतं. आता फडणवीसांनाही माहिती असणार आहे, पण त्यांना लीडर म्हणून पुढे जायचं होतं. त्याच्यामुळे त्यांना अनेक गोष्टींवरती दुर्लक्ष करावं लागलं, अनेक गोष्टींवरती क्लीन चिट द्याव्या लागल्या. त्यांनी जितक्या क्लीन चिट दिल्या तितक्या कोणीच दिल्या नाही, म्हणून त्यांची अगदी थट्टा सुरू झाली. त्याच्यानंतर महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठा प्रॉब्लेम इथे झाला की त्यांना शिवसेनेसोबत जुळून घ्यावं लागलं. बरोबर, दुसरं, त्यांनी जे पहिलं सरकार स्थापन केलं त्याला राष्ट्रवादीचा पाठिंबा जो काय मिळाला, म्हणजे बाहेरून पाठिंबा, तो त्यांनी घेऊन ते सरकार स्थापन केलं. त्याच्यामुळे त्यांच्या केडरमध्ये सुद्धा थोडी हालचाल झाली असणार आहे. आता याच्या पॉलिटिकल अँगल्स वेगळे आहेत, पण तुम्हाला सत्ता मिळाली की सत्ता राबवलीच पाहिजे. बरोबर, या अँगलने जेव्हा कोणी विचार करत असेल तो लोकांमध्ये पर्क्युलेट कसा होतो विचार. आणि त्याच्यानंतर त्यांची दुसरी चूक झाली ती अजितदादांसोबतचं सरकार स्थापन करण्यात. त्यानंतर तिसरी चूक झाली ती म्हणजे शिंदे आणि पवार यांच्यासोबत एकत्र येण्यामध्ये. आता यामध्ये काय झालं ना की आम्ही प्रिन्सिपल स्टँड घेतो, आम्ही तत्वाचा लढा लढतो, ही जी काही इमेज आहे ना ही त्यांची डागाळली गेली. आणि कदाचित मला असं वाटतं की ही इंटरनलच त्यांचं नुकसान जास्त झालेलं आहे. बरोबर, म्हणजे पार्टीमध्येच जो काय अंतर्गत कलह विरोध आहे तो मॅनेज करण्यात, तो दडपून टाकण्यामध्ये त्यांचा विरोध झाला. विरोधकांनी खूप मोठं नुकसान केलंय असं नाहीये, कारण विरोधक असणारच, ते कायम तुमच्यावरती टीका करणारच आहे. बघा, जेव्हा काहीतरी कुठला मुद्दा सापडणार नसेल तेव्हा कुठलाही मुद्दा हा मुद्दा होऊ शकतो. त्यामुळे त्यांचं नुकसान आतल्यांनी जास्त केलंय बाहेरच्यांपेक्षा, हेही आपल्याला मान्य करावं लागेल. फडणवीसांनी किंवा कारण महाराष्ट्रामध्ये भाजपचा ते चेहरा आहे म्हणून आपण त्यांचा नाव घेतोय, कारण जे भाजपला यश मिळेल ते त्यांचं यश आहे, कारण ते चेहरा आहेत, आणि जे अपयश असेल ते सुद्धा त्यांचं अपयश आहे. बिलकुल, मला असं म्हणायचंय की अजित पवारांना सोबत घेऊन फडणवीसांनी चूक केली असं तुम्हाला वाटतं? बघा, आपण सत्तेच्या राजकारणामध्ये तुमच्यासोबत जितकी भिडू येतील तितका तुमचा फायदा आहे. का की तुम्हाला जास्तीत जास्त पॉप्युलेशन, जास्तीत जास्त वोटर हा तुमचा रीच वाढवता येतो. आणि दुसरं आहे, तुमचा सिम्बॉल तुमच्या लोकांपर्यंत घेऊन जाता येतो. कसं आहे की आपण असं उदाहरण घेऊयात, बारामती या मतदारसंघाचं उदाहरण घेऊयात. आज राष्ट्रवादीच्या तिकिटावरती कुणीतरी एक व्यक्ती उभी राहिली, तिथे सभा झाल्या, भाजपचाही झेंडा आहे, शिवसेनेचाही आहे, राष्ट्रवादीचा आहे.
बरोबर. तुम्ही विचार करा, भाजपला एकट्याच्या बळावरती तिथे प्रचार करता येणं शक्य होतं का? भाजप जाऊ शकत होती का? लोकांपर्यंत पोहोचू शकत होती का? नाही. आता ते शक्य झालं. राईट. दुसरं असं आहे, जेव्हा सत्तेची समीकरणं येतात, आघाड्यांचं युत्यांचं राजकारण येतं, तेव्हा तुम्हाला भिडो आवडो की नाही आवडो, तुम्हाला त्यांना सोबत घेऊन जावं लागतं, त्यांचा प्रचार प्रसार करावा लागतो, तो पर्कोलेट करावा लागतो. भाजपने हे साध्य केलं. भाजप त्यांचं नियोजन, मॅनेजमेंट, प्लॅनिंग या सगळ्या गोष्टी आपल्याला ध्यानात घ्याव्या लागतात. अजित दादा आवडो किंवा न आवडो, दादांचं प्रशासनावरचं कौशल्य, स्किल्स, दादांची लोकांची कम्युनिकेशन करायची स्टाईल, याचे काही एक फायदे, त्याचे तोटे असू शकतील, पण त्याचे काही एक फायदे. सत्तेमध्ये काम केलेला माणूस आहे, सलग 20-25 वर्ष सत्तेत आहेत, त्यामुळे कुठलं काम कधी होतं, त्याला किती वेळ लागतो, या सगळ्या गोष्टी माहिती आहे. असा अनुभव असलेला व्यक्ती भाजपमध्ये पहिल्या टर्म मध्येही कोणी नव्हता साधारण, की इतके सलगपणे वर्ष एखाद्या प्रोजेक्टची कंटिन्युटी कोणाच्या लक्षात नाही. तर त्या काळामध्ये अजितदादांसारखा माणूस हा त्यांना चांगला रीच देऊ शकतो. अजितदादांसोबत जाणं फसलंय का? तर मुळीच नाही. दादांना जोपर वाटतंय जोवर की मी या ज्या आता आघाडीमध्ये आहे, युतीमध्ये आहे, ती कम्फर्टेबल आहे, त्यांना तिथे कम्फर्टेबल वाटत असेल तर काहीच चुकलेलं नाही. सध्या भाजपमध्ये फडणवीसांना कोणी प्रतिस्पर्धी आहे? ही सगळ्यात मोठी चूक आहे बघा. म्हणजे फडणवीसांचं अपयश जेव्हा लोक असं म्हणतात, वयाच्या 44व्या वर्षी एखादा व्यक्ती मुख्यमंत्री होतो ही अतिशय अवघड गोष्ट आहे. म्हणजे सत्तेचा सोपान येतो, यानंतर काय तुमच्या आयुष्यात राहतं ना, आणि सलगपणे 5 वर्ष मुख्यमंत्रीपद राबवणं ही सोपी गोष्ट नाही. त्याच्यासाठी तुमच्याकडे गट्स लागतात, तुमच्यामध्ये ते पोटेन्शियल लागतं, ताकद लागते, तेवढे सगळे आमदार एकत्र ठेवण्याची हिंमत लागते. मग साम दाम दंडभेद हे जे काय आहे ते सगळं राबवतात. त्याच्यामुळे ती सोपी गोष्ट नाही, हे आपल्याला मान्य करावं लागेल. दुसरा भाग काय की त्यांनी प्रतिस्पर्धी ठेवले नाहीत, त्यामुळे ते जास्त एक्सपोज झालेत. जर त्यांनी प्रतिस्पर्धी ठेवले असते तर ते त्यांच्या कर्मानेच गेले असते. बरोबर. कारण संघाचे एक पाठबळ त्यांच्या पाठीशी आहे. अर्थातच त्यामुळे नंतरच्या काळात आलेले उद्धव ठाकरे हे जास्त उजवे ठरले का? ते मंत्रालयात गेले नाही असं जेव्हा लोक म्हणायला लागले, तेव्हा तुम्ही विचार करा, त्यांनी सत्तेचे सगळे विकेंद्रीकरण केलं होतं. म्हणजे प्रत्येक मंत्री त्यांचे डिसिजन घेऊ शकत होता. त्याच्यामुळे फडणवीस साहेब जास्त एक्सपोज झाले की तुम्हीच सगळे निर्णय घेतात, तुम्हीच सर्वोच्च स्थानी आहात, आणि मग हे होत नाहीये, मग याचं बालंट तुमच्यावरतीच येतं. जेव्हा सत्ता विकेंद्रित असते तेव्हा प्रत्येक जण त्याची जबाबदारी घेतो, ती जबाबदारी फिक्स करता येते. बरं, फडणवीस ज्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरती आलेत, पहिल्या त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांच्या मंत्र्यांवरती जेव्हा भ्रष्टाचाराचे आरोप झाले तेव्हा तरी त्यांना कुठे त्याच्यावरती काय कारवाई करता आली? एकनाथ खडसे साहेब हे एकमेव उदाहरण आहे की ज्यांना राजीनामा द्यावा लागला, पायउतार व्हावा लागला, आणि परत त्यांना कधी रिएस्टॅब्लिश केलंच नाही. पण बाकी अनेक उदाहरणं आहेत ना ज्यांच्यावरती भ्रष्टाचाराचे आरोप झाले, अनियमिततांचे आरोप झालेत, कुठे काय त्यांच्यावरती काय केलं? म्हणजे ज्या प्लॅंकवरती तुम्ही सत्तेत आलात की आम्ही नवीन निष्कलंक तरुणांचं सरकार, ते कोण आहे तुमच्याकडे? असं नाहीच आहे. सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पक्षांतर्गत आणि पक्षाबाहेरही देवेंद्र फडणवीसांसमोर काही आव्हानं आहेत, आणि असतील तर ती नेमकी तुमच्या मते कोणती आहेत? बघा, सगळ्यात महत्वाचं म्हणजे की आता ती भगदड सुरू झाली की मला तिकीट मिळालं पाहिजे. बरोबर. 3 पक्ष एकत्र असताना आणि 3 वेगळ्या वेगळ्या विचारांचे लोक एकत्र असताना हे जास्त अवघड आहे. बरोबर. शिवसेना ही केडर बेस पार्टी आहे, म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांकडे असू द्या किंवा एकनाथ शिंदे साहेबांकडे असू द्या, केडर बेस आहे. म्हणजे आदेश आला की तो फॉलो करायचा, या प्रिन्सिपलवरती काम करतात. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षामध्ये आता साहेब सबकुच आहेत. दुसरं त्यांच्याकडचं प्रदेश अध्यक्षपद हे जयंत पाटील साहेबांकडे. त्यांचाही संयमी संयत स्वभाव ग्राउंडवरती गेलेले आहेत. मागच्या वेळेस तर प्रत्येक विधानसभा राष्ट्रवादी जिथे लढवतं तिथे ते 2-2, 3-3 वेळा जाऊन आलेत. मधल्या काळात जर तुम्ही पाहिलं तर त्यांनी ती बैठका घेतल्या, जाऊन आलेत, प्रत्येक मतदारसंघात रीच केला. त्यांचं एक स्वतंत्र केडर तयार झालं. तिसरी बाजू जी आहे काँग्रेसची, रिसर्जन्स, म्हणजे काँग्रेस 1 खासदारावरनं 13 अधिक 1 14 खासदारांपर्यंत गेले. म्हणजे आता त्यांच्याकडे स्वतःचा एक नेता आहे प्रत्येक जिल्ह्याला, ज्या जिल्ह्यांमध्ये आले. जिथे ते निवडणूक हारले तिथे सुद्धा ते 2ऱ्या किंवा 3ऱ्या स्थानावरती आहेत, म्हणजे तिथे चांगली लढाई दिली. आता प्रॉब्लेम कुठल्या बाजूला आहे की लोकसभेमध्ये तुमचं मॉरल डाऊन झालंय एका बाजूचं, महायुतीच 2 जागांवरती 3 जागांवरती लढलेले, 7-9 जागांवरती निवडून आलेले, आणि एकूणच सगळ्या मिळून 21 जागा आपल्या हातात आलेल्या आहेत. बरोबर. तर हे जे काय आहे हे लोकांमध्ये मेसेज देऊन गेले की आता आपण उतरणीला लागलो, यातनं काही लोक तिकडे जाणार आहेत, काही लोक बंडखोर म्हणून उभे राहणार आहेत. तर फडणवीस साहेबांच्या समोरचं पहिलं आव्हान असेल की तो जागांचा खेळ मेळ जुळवून आणणं. भाजप प्रथम दृष्टीने
प्रचंड बहुमताने निवडून येऊ शकतो याच्याकडे पाहणं. राईट. दुसरं, आपला जो केडर आहे तो इंटॅक्ट ठेवणं. तिसरं, आपली जी बहुजन विरोधी इमेज तयार झालेली आहे किंवा ती आपल्याच चुकीयांनी केलेली आहे त्याच्यावरती काहीतरी पर्याय शोधणं. एकच गोष्ट मी ते सांगू इच्छितो किंवा नमूद करू इच्छितो ती अशी की आपले कार्यकर्ते आपल्याच पक्षात सांभाळून ठेवणं हे सुद्धा खूप मोठं आव्हान आहे. कारण आता आपण कोल्हापूरमध्ये बघितलं, समरजित घाटगे असतील, Yes. ते जिल्हाध्यक्ष होते आणि हो. ते राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटामध्ये त्यांनी प्रवेश केला. असे अनेक लोक आहेत की जे कदाचित दुसऱ्या पक्षांमध्ये जाऊ शकत असतील, जिथे विनेबिलिटी हा फॅक्टर आहे, यासोबतच तिकीट इझिली मिळू शकतंय, दुसरे रिसोर्सेस इझिली मिळू शकतात, निवडणुकीच्या प्रचारासाठी लोक येऊ शकतात. आणि तिसरं, एकूणच प्रतिमा निर्माण होण्यामध्ये ना तुमचा स्वतःचाही रोल खूप महत्वाचा असतो आणि तुमच्या कार्यकर्त्यांचाही असतो. म्हणजे अगदी कजाक भांडकुदळ कार्यकर्ते घेऊन जर कायम ते मीडिया समोर जाणार असतील तर त्यामुळेही त्यांचं नुकसान झालंय. कारण नेत्याची प्रतिमा फक्त नेताच बनवत नसतो, नेत्याच्या आजूबाजूचं केडरही बनवत असतं. त्याच्यामुळे तुम्ही जर फडणवीसांचं नाव घेऊन राजकारण करणारे जर छोटा छोटा कार्यकर्ताही पाहिला तरी तो संयत वाटत नाहीये, संयमी वाटत नाहीये, तो आक्रस्ताळा वाटतो. याच्यामुळे सामान्य जनांमध्ये फडणवीसांचीच इमेज खराब होत गेली आहे. म्हणजे कदाचित त्यांनी कधी सांगितलंही नसेल की तुम्ही या पद्धतीनं लोकांवरती तुटून पडा. तर या सगळ्या गोष्टींचेच रिपरकर्शन्स असतात आणि ते छोट्या छोट्या भागात जातात. अगदी सोशल मीडिया असेल किंवा ट्विटर, फेसबुक असेल. म्हणजे उदाहरण म्हणून घ्यायचं तर सांगतो बघा, फडणवीसांचं मुख्यमंत्रीपदी नेमलं जाणं किंवा त्यांची नेमणूक होणं किंवा त्यांची नियुक्ती, या काळामध्ये तुम्ही जर फडणवीसांचं सोशल मीडिया हँडल्स पाहिलीत तर ती अगदी अप टू डेट आहेत. राईट. म्हणजे आता सुद्धा कदाचित ते हिंदीमध्ये ट्विट करणारे महाराष्ट्रातले एकमेव नेते असतील. म्हणजे काय, त्यांना माहिती आहे की आपल्याला केंद्रात कधीतरी जायचंच आहे. बरोबर. त्याच्यासाठीची पूर्वतयारी त्यांची आहे, त्यांचं हिंदी चांगलं आहे. राईट. त्यांना जो काही केंद्रात जाण्याचा सगळ्या लोकांचा घाट सुरू आहे त्याची ही कारणं पण आहेत, ह्या जमेच्या बाजू पण आहेत. पण प्रॉब्लेम हाच आहे की त्यांच्या बरोबर जो चंक त्यांच्या आजूबाजूला आहे त्यातल्या अनेकांचं हिंदी चांगलं नाही, त्यांचा सोशल मीडिया प्रेझेन्स चांगला नाहीये. त्याच्यामुळे ही लोक वाईटच होत नाहीत. बरोबर. म्हणजे त्यांचं सोशल मीडियावरती जास्त ऍक्टिव्ह असणं आणि त्यांचे कार्यकर्ते तयार असणं हे सुद्धा त्यांच्यासाठीच घातक ठरले. बरोबर. जेव्हा की भाजपच्या बाकी सगळ्या लोकांकडे अशी इकोसिस्टमच नाहीये. म्हणजे ऑफिस ऑफ डेप्युटी सीएम म्हणून त्यांचे 4 फोटोग्राफर असतात, त्यांचे सोशल मीडिया मॅनेजर्स असतात आणि ते सगळ्या ठिकाणी कार्यक्रमांना जातात. त्यांचं प्रत्येक भाषण जातं, लाईव्ह जातं, रेकॉर्डेड जातं. हे सुद्धा त्यांच्यासाठी चुकीचं ठरले. बरोबर. कारण तुमची इमेज लोकांच्या दररोज लक्षात येते, ती समोरच येते. बरं, एखाद्याने काहीतरी तुमच्या विरुद्ध लिहिलं की त्याच्यावरती तुमची ती टोळ भैरव सगळे तुटून पडतात. त्याच्यामुळे कुठलाच मुद्दा हा संपत नाही, तो कायम जिवंत राहतो. बरं, त्यांचं भाषण आपल्या लक्षात येत असेल की अजितदादांना चक्की पिसिंग वाला भाषण, काय अजून नाही कदापि नाही, आपद धर्म नाही, शाश्वत धर्म नाही, हे सुद्धा लोकांच्या समोरच आहे ना. त्याच्यामुळे हे कधीच गेलं नाही. बरोबर. आणि दुसरं की महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत खूप ऍक्टिव्हली इतक्या ग्राउंड लेवलवरती जाऊन कुठल्या विषयांची मांडणी केलेली नाहीये. म्हणजे की जी प्रत्येक कार्यकर्त्यापर्यंत गेलेली आहे. यांची मांडणी या सोशल मीडियामुळे आणि एकूणच आताचं सगळं जग ही सगळ्यांपर्यंत जाते. बरोबर. जेव्हा की तुम्ही सत्तेत आहात तेव्हा विरोधक दुसऱ्या बाजूला आहे. आणि दुसरं अजून सगळ्यात मोठं, फडणवीसांच्या राजकारणामधला अजून एक महत्वाचा घटक म्हणजे ती जी फडणवीसांच्या मागे असलेली एक इकोसिस्टम आहे ना, त्या इकोसिस्टमने त्यांची तुलना श्री शरद पवार साहेब यांच्यासोबत करायला सुरुवात केली. आणि इथेच चुकलं. चाणक्य वगैरे. हो, आणि इथेच चुकलं. याचं कारण असं आहे बघा, शरद पवार साहेबांनी स्वतःच्या हिमतीवरती निवडणूक लढवली, पक्ष आपल्या हिमतीवरती उभा केला आणि तत्कालीन काँग्रेसच्या विरोधात उभे राहून सुद्धा ते सत्तेमध्ये टिकले. बरोबर. भले मुख्यमंत्री तेव्हा झाले नसते, पण त्यांना कदाचित 5 वर्ष सलगपणे मुख्यमंत्रीपद निभावता आलं नसेल, पण त्यांच्या कार्यकाळात त्यांनी खूप वादग्रस्त निर्णय सुद्धा असतील तरी ते घेऊन दाखवलेत. फडणवीसांना असं काही करता आलेलं नाही. ज्याची जनमानसामध्ये प्रतिमा आहे असं नाही झालंय. ते सांगतात मी मराठा आरक्षण दिलं, पण ते टिकलं नाही ना. बरोबर. दुसरं सरकार आलं तरी सुद्धा ते टिकायला पाहिजे होतं आणि त्याच्यासाठी सुद्धा तुम्ही काळा डगला घालून जायला पाहिजे होतात. बरोबर. अशी सामान्य माणसाची समज आहे, पण ती तुम्ही करू शकला नाहीत. ओबीसीच्या रिझर्वेशनचं तसं झालं. ग्रामपंचायत, नगरपालिका, महानगरपालिका या सगळ्या इलेक्शन्स किंवा जिल्हा परिषद, महानगरपालिका ह्या सगळ्या थांबून राहिल्यात. मग तुमचं सरकार येऊन सुद्धा याला 2.5 वर्ष झालीत. त्यामुळे हे असं झालं, लोकांमध्ये प्रतिमा तयार होत जाते. आता आपण माननीय श्री फडणवीसांच्या काही जमेच्या आणि काही कमकुवत बाजू चर्चा करू. बघा, फडणवीस साहेबांबद्दल बोलायचं आलं तर त्यांचा सोशल मीडिया प्रेझेन्स वगैरे मी तुम्हाला सांगितलं, राईट, की अतिशय अपडेट आहेत. दुसरं,
त्यांनी पण सवय घालून घेतली Right. की ते सकाळी लवकर उठतात. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सकाळी लवकर उठणं ही सगळ्यात जमेची बाजू असेल. दुसरं, ते लोकांना पर्सनली भेटतात, लोकांची कामं करतात. आणि आता अजितदादा सोबत आहे, त्यामुळे उठावं लागतं. हो हो हो. आणि काय ना की दुसरं, त्यांना माहिती आहे की त्यांनी सगळी सिस्टीम पाहिली आहेत. ते अगदी नगरसेवकापासून महापौर, नगराध्यक्ष, काय सगळी पदं पाहिली आहे, विरोधी पक्ष नेते राहिले, प्रदेश अध्यक्ष राहिले. दुसरं, त्यांचा डायरेक्ट ऍक्सेस आहे सिस्टीम मध्ये, त्यांच्या सिस्टीम मध्ये. आणि दुसरं, तुम्ही सत्तेचा सोपान गाठून झालात एक वेळा, त्याच्यानंतर तुम्ही आता दुय्यम पदावरती आहात, उपमुख्यमंत्री आहात, म्हणजे की त्यांना अपघाताने त्यांना ते मिळालेले, त्यांची काही इच्छा नव्हती. त्यांच्या जमेच्या बाजूमध्ये सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे त्यांचा कुठलाच मतदारसंघ नाहीये. हो, म्हणजे त्यांच्या जातीसाठी त्यांना काही करायचं नाहीये, किंवा त्यांनी काही निर्णय घेतला तर कोणी नाराज होणार आहे असं नाहीये. बरोबर. कारण अल्टिमेटली आपल्या देशातलं राजकारण हे जातीवरच आधारित आहे. त्यामुळे पण काही समर्थक त्यांचे जे आहेत ते असं म्हणू शकतात की फडणवीस हे ब्राह्मण असल्यामुळे त्यांना त्रास झालाय. पण असं नाहीये. मनोहर जोशी साहेब हे महाराष्ट्राचे ब्राह्मण मुख्यमंत्री आहेत, पण मनोहर जोशींना कुणी ब्राह्मण आहे म्हणून टार्गेट केलंय किंवा त्यांना त्रास झालाय असं कुणी पाहण्यात नाहीये. बरोबर. म्हणजे त्यांची शांत, शालीन, सुस्वभावी, नंतर ते लोकसभेचे सभापतीही झाले. तर हे जे काय आहे ना ते मोडलं जातं. यानंतरचा अजून एक भाग म्हणजे फडणवीस साहेब हे ऍक्सेसिबल आहेत. तुम्ही त्यांना फोन करू शकतात, त्यांच्या पीए पर्यंत जाऊ शकतात, बोलू शकतात. दुसरी बाब म्हणजे ते मोर ऑफ मॅनेजर आहे. ते अगदी सगळ्या गोष्टी शांतपणे, व्यवस्थितपणे मॅनेज करू शकतात. त्यांची अजून एक महत्वाची, त्यांना माहिती आहे की कोणतं काम कोणाला दिलं पाहिजे. राईट. त्यांनी त्यांचे आवडीचे लोक नेमक्या ठिकाणी हेरून त्यांना बसवलेले हे पण आपण बघू शकतो. म्हणजे माझ्या तालुक्याचे जे काय आमदार आहेत माननीय गिरीश महाजनचे, हे त्यांच्यासाठी अतिशय सख्य असलेले नेते आहेत. बरं, असं त्यांचं प्रत्येक त्यांच्या नेतृत्वाच्या क्षमतांमध्ये असेल. आता जर आपण पाहिलं असेल तर त्यांनी त्यांच्याशी तुटकपणे वागणाऱ्या पंकजा मुंडे सुद्धा आता विधान परिषदेच्या सदस्य झालेले आहेत, म्हणजे त्यांच्याशी जुळून घेतल्यासारखं वाटतंय. दुसरं, चंद्रशेखर बावनकुळेंना मधल्या काळात तिकीट मिळालं नाही म्हणून ते प्रदेशाध्यक्षपदी नेमले गेलेत. चंद्रकांत दादा त्यांच्यापेक्षा सिनियर असतील, ते मुख्यमंत्री पदाचे एक वेळेचे दावेदार होते, पण तेही त्यांचं जरा ऐकून किंवा त्यांच्याशी मला वाटतं चांगली चर्चा करून राहतात. काही आहे की त्यांच्याशी नाराज झालेल्या लोकांशी त्यांना जुळवून घेता येतं, हे आपल्याला दिसतंय. त्याच्यामुळे एक माणूस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी जातो तेव्हा तो गुणांचा संचय घेऊनच जात असतो. ते जे काय सोशल कॅपिटल आहे तेही त्याच्यासोबत येत असतं. पण त्यांच्या ज्या काही जमेच्या बाजू नाही आहेत असं जे आपल्याला काय वाटू शकतं, त्या 2-4 गोष्टी आहेत ज्यांची आपण ऑलरेडी चर्चा केलेली. हा सर, पण आता त्यांच्या कमकुवत बाजू की ज्याच्यावर त्यांना काम करणं गरजेचं, अशा काही? बघा, महाराष्ट्राचं राजकारण हे कायमच शालीन, सुसंस्कृत, सभ्य असं राहिलंय. आपल्या आजूबाजूला जे टोळ भैरव आहेत ना ते सगळ्यात पहिले त्यांनी थांबवले पाहिजे. त्यांना सल्ला सबुरीचा दिला पाहिजे, श्रद्धा आणि सबुरीचा दिला पाहिजे की सब होगा सब अच्छा होगा. आणि सबुरीचं म्हणजे शांततेत सगळं होऊ शकतं. प्रत्येक वेळेस आक्रस्ताळेपणी टीका टिप्पणी करणं ही जनतेलाही आवडत नाही. बरोबर. म्हणजे यदी फडकेंचा एक लेख होता, एक आतले आणि बाहेरचे, की एक वेळा जे आतमध्ये जातात ते बाहेरच्यांना अतिशय हीन पद्धतीने वागणूक देतात. म्हणजे फडणवीस साहेबांचा ज्यांचा ऍक्सेस आहे ते लोक जनमानसामध्ये त्यांची प्रतिमा खराब करतात, हे त्यांनाही फीडबॅक असेलच. पण आपण तो ग्राउंड लेवलवरती बघतो, तरुणांमध्ये बघतो, त्याच्यामुळे आपल्याला माहिती आहे. दुसरा भाग असा आहे की जेव्हा त्यांचं नेटवर्क चांगलं आहे, त्यांनी हेरलेली लोक आहे, म्हणजे ज्यांनी त्यांच्यासोबत पीएस म्हणून काम केलेलं आहे असे सुद्धा लोक आता विधानसभेच्या निवडणुकीत उभे राहणार आहे हे आपल्याला माहिती आहे. म्हणजे ते लोकांना मोठं होऊ देण्याची संधी देत आहेत, डेलिगेट करतात ऑथॉरिटी. लोक त्यांनी हेरून ठेवली आहेत, कोणी कुठल्या कामासाठी जावं, कोण काय काम करावं हे त्यांना माहिती आहे. म्हणजे महाराष्ट्राचं केरळमध्ये पूर आला, अडचण आली, तेव्हा सुद्धा महाराष्ट्रातनं पथक गेलं आणि डॉक्टरांचं पथक घेऊन मदत करायला महाराष्ट्र पुढे होता. माळींसारखी दुर्घटना झालेली असेल तिथेही असेल. तर या सगळ्या गोष्टी जर आपण पाहिल्यात तर त्यांना मॅन मार्किंग चांगलं करता येतं. ते चांगले मॅनेजर आहेत, ऍडमिनिस्ट्रेटर आहेत, ग्राउंड लेवलचा एक्सपिरियन्स आहे. त्यांचे संघटन जे त्या संघटनेत येतात, एबीव्हीपी मधून, RSS मधून, त्या संघटनेचं नाही म्हटलं तरी स्वतःच एक केडर आहे, लोक आहेत, तर ते नेटवर्क आहे, ते चांगलं काम करू शकतं हे त्यांना माहिती आहे. आता फक्त सबुरी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आपल्या कार्यकर्त्यांनी आपल्याला इतकं मोठं बनवू नये की आपण उद्या उठून पंतप्रधान पदाच्या शर्यतीत आहोत हे आपल्याही वरिष्ठांना आणि आपल्याही सभोवतालच्या लोकांना वाटेल. त्यामुळे नुकसान जास्त होऊ शकतं, फायदा कमी होऊ शकतो. सर, अजून एक, आता आपण शेवटचा प्रश्न विचारतोय मी, की श्री देवेंद्र फडणवीस यांचं एक वाक्य
जे अजूनही सोशल मीडियाच्या माध्यमातून तरी चर्चेत असतात. मी पुन्हा येईन. हे खूपच अर्ली होईल आता बोलणं त्यावरती, पण तुम्हाला काय वाटतं की इज इट पॉसिबल साहेब पुन्हा येतील? म्हणजे कसं आहे ना की त्यांच्या कामावरती विश्वास आहे. ते स्वतःबद्दल अगदी गॅरंटीने सांगू शकतात की मी चांगलं काम करणार आहे, मी लोकांपर्यंत जाणार आहे, मी रीच करणार आहे. राईट. पण तुम्ही एक लक्षात ठेवा, स्वतंत्र विदर्भाची मागणी करणारे पण देवेंद्र फडणवीस होते. आज ते स्वतंत्र त्यावेळेस तो पॉलिटिकल अजेंडा होता, कारण ते वाढण्यासाठी, पक्ष वाढण्यासाठी तो गरजेचं असेल त्या काळात. बरोबर. अजित पवारांना जेलमध्ये टाकणार हे सांगणारे पण फडणवीसच होते. राईट. चक्की पिसिंगवाला असेल, छगन भुजबळांच्या विरुद्ध असेल, प्रफुल्ल पटेलांच्या विरुद्ध असेल, सुनील तटकरेंच्या विरुद्ध असेल, पृथ्वीराज चव्हाणांच्या विरुद्ध असेल, अजून कोण असतील त्यांच्या विरुद्ध. काय होतं ना की तुमच्या शब्दाला जेव्हा तुम्ही सत्तेच्या मोठ्या स्थानांवर जातात तेव्हा तुमच्या शब्दांना खूप मोठी किंमत येते आणि त्याचं मायक्रो अनालिसिस लोक करायला लागतात. कमीत कमी पब्लिकमध्ये जाणं आणि आपल्या सोबतच्या कनिष्ठ लोकांना जास्तीत जास्त संधी देणं, हे जर त्यांनी केलं तर मला असं वाटतं की ते अजून तर त्यांचं काही वय नाहीये. म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये 70 नंतर सुद्धा मुख्यमंत्री झालेले, म्हणजे फडणवीस साहेब मुख्यमंत्री होऊ शकतात का ते अगदीच पंतप्रधान होऊ शकतात. म्हणजे मराठी माणसाला तर असं वाटूच शकतं की महाराष्ट्रातला कुठलाही नेता पंतप्रधान झालाच चालेल, नितीन गडकरी पंतप्रधान व्हावेत म्हणून महाराष्ट्रातला असा कुठला माणूस आहे की ज्याला वाटत नाही की जर भाजपमध्ये नितीन गडकरी पंतप्रधान होणार असतील तर महाराष्ट्रातल्या कुठल्या माणसाला वाईट वाटेल? कुठल्याच माणसाला वाईट वाटणार. दुसरं, महाराष्ट्राच्या विधानसभेच्या सदस्य माजी प्रतिभाताई पाटील जेव्हा राष्ट्रपती झाले तेव्हा जवळपास सगळ्यांनीच पाठिंबा दिला होता ना. भाजपची आता पॉलिटिकल आपला उमेदवार आहे, भैरवसिंह शेखावतजी होते म्हणून कदाचित ते देऊ शकले नसतील, पण कोणाचीच इच्छा नव्हती ना. तसं जर देवेंद्र फडणवीस साहेब भारताचे पंतप्रधान झाले तरी त्यांना कोणी वाईट म्हणणार नाही. पण प्रॉब्लेम हा आहे की महाराष्ट्रामधून तेवढे खासदार तुम्हाला निवडून घेऊन जाता येतात का? बरोबर. बघा, तुमच्याकडे 5 वर्ष सत्ता राहिल्यानंतर तुम्हाला तेवढेच खासदार परत घेऊन जाता नाही आले. त्यातलं कारण होतं की तुम्हाला तुमच्या साथीदारासोबत जुळवून नाही घेता आलं, ते म्हणजे शिवसेना. दुसरी गोष्ट, तुमच्या सोबत असलेले खासदार कोण आहेत, ते तुम्हाला साथ देतील का? बरोबर. की ते कायमच दिल्ली सोबत जुळवून घेतील? या सगळ्या गोष्टींचा पण उहापोह झाला पाहिजे. त्याचंही त्यांचा अनालिसिस स्वतःचा असणारच आहे. बरोबर. पण एकूणच एक नेता म्हणून जाताना तुमच्यासोबत तो ग्रुप गेला पाहिजे. तो ग्रुप जेव्हा जातो तेव्हा तो तुमचं ऐकून जात असेल, बरोबर, तुमच्यावरती अवलंबित्व असेल तर ते जाईल. आणि आता मला वाटतं हे या इलेक्शन नंतर, लोकसभेच्या इलेक्शन नंतर हे कमी झालंय. म्हणजे आपण जर सगळेच सर्वे पाहिले, सगळे अनालिसिस पाहिले तर भाजपला जागा कमी देताना देतात. म्हणजे टेक्निकली जर पाहिलं, आत्ताच्या सगळ्या सर्वे, अनालिसिस, लोकसभेचे पोल, या सगळ्या गोष्टींचं अनालिसिस केलं तर अगदी इमिजिएटली तर काय वाटत नाही की भाजपचं एकट्याच्या जीवावरती मुख्यमंत्री होऊ शकतील किंवा अगदी अजून त्यांना काय संधी मिळू शकेल. त्यातही शिवसेना, शिंदे साहेबांची, त्याच्यानंतर अजितदादांची राष्ट्रवादी आणि भाजप, या तिघांमध्ये मुख्यमंत्री डिक्लेअर करतील का, काय इलेक्शन नंतर मुख्यमंत्री निवडला जाईल, या सगळ्या गोष्टी अजून वाईड ओपन आहे. बरोबर. म्हणजे ती विंडो एवढी ओपन आहे. दुसरी गोष्ट, सत्तेत कोण येणार, कोणाच्या साथीने येणार, हे महाराष्ट्रात तर इलेक्शन शिवाय तर काही सांगायला संधी नाही. त्याच्यामुळे मी पुन्हा येईल हे त्यांच्या केडरमध्ये कॉन्फिडन्स देण्यासाठीचं एक टॅगलाईन असू शकते, कविता असू शकते. विधानसभेच्या पटलावर त्यांनी ती म्हटली होती, ती खूप फेमसही झाली. त्याच्यामुळे बघा, जर फडणवीस साहेब काही म्हणत असतील तर त्याला ते लगेच मल्टिप्लाय होतं, त्याचा मेसेज सगळीपर्यंत जातो. त्याच्यामुळे अतिशय ते जबाबदारीने बोलतातच. पण एक आहे की त्यांच्या बोलण्यामध्ये कितीही ते उंच स्वरात बोलत असतील, बरोबर, तरीही ते मला वाटत नाही की ते संविधानिक बाबी मांडत असतील किंवा असंविधानिक बाबी काही बोलत असतील, असं वाटत नाही. तर मित्रांनो, हे होते केतन पाटील सर. सरांनी महाराष्ट्रातले दिग्गज राजकारणी देवेंद्र फडणवीस सर यांच्याविषयी खूप सविस्तर आणि चांगल्या पद्धतीनं चर्चा केली. सर्व प्रश्नांची उत्तर खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी दिलेली आहेत. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर आमचं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. धन्यवाद.